दिवाळीच्या फराळ ताटामध्ये शोभून दिसणारा पदार्थ म्हणजे रवा मैदा लाडू। हा लाडू बघा ना काय मऊसूत झालेला आहे। तोडल्यानंतर तुम्ही हा लाडू बघू शकता किती दाणेदार झालेला आहे आणि अगदी मऊसूत झालेला आहे। तर नमस्कार, मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण पारंपरिक पद्धतीने तोंडात टाकताच विरघळणारे अतिशय पेड्यासारखे मऊसूत रवा मैदा लाडू बनवणार आहोत। हे लाडू बनवायला गेलं तर खूपच सोपे। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर लाडूच्या साहित्याचं प्रमाण बघून घेऊयात। तर आज आहे ना आपण 1 किलोचं लाडूंचं प्रमाण बघणार आहोत। त्यासाठी इथे मी बरोबर 1 वाटी बारीक रवा घेतलाय। हा रवा वजनाने म्हणाल तर 250 ग्रॅम आहे। नंतर इथे 3 वाट्या मी मैदा घेतलाय आणि मैदा इथे अर्धा किलो घेतलाय मी। सोबतच इथे 2 वाट्या मी पिठी साखर घेतली आणि पिठी साखर वजनीप्रमाणे म्हणाल तर 400 ग्रॅम आहे। नंतर इथे मी 1 वाटी साजूक तूप घेतले आणि साजूक तूप वजनीप्रमाणे म्हणाल तर 250 ग्रॅम आहे। त्यानंतर मी इथे छोटी वाटी भरून बारीक किसलेलं खोबरं घेतलंय। वजनीप्रमाणे म्हणाल तर 60 ग्रॅम आहे। खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालून घेऊ शकताय। त्यानंतर मी इथे काही ड्रायफ्रुट्स घेतले, थोडे बदामचे काप करून घेतले आणि थोडे इथे मी पिस्ते कट करून घेतले। ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी चालते। तर इथे मी 1 चमचा भरून वेलची पावडर घेतली। तर इथे मी 7-8 वेलच्या साखरेमध्ये कुटून अशी पावडर करून घेतली। आता मी तुम्हाला इथे 1 किलोचं लाडूचं प्रमाण सांगितलेलं आहे। आता आपण इथे रवा, मैदा आणि खोबरं भाजून घेऊयात। आता मी इथे मंद आचेवरती कढई गरम करून घेतली। तर सर्वात प्रथम आपल्याला इथे रवा भाजून घ्यायचा आहे। आता रवा आपल्याला मंद आचेवरती सतत हलवत भाजून घ्यायचा आहे। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रवा भाजताना आपल्याला गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही। काही वेळा काय होतं, आपण रवा आणि मैदा भाजायला घाई गडबड करतो, मग आपली भाजणी वरतून लाल होते आणि मधून ती कच्चीच राहते। मग आपण जेव्हा लाडू खातो ना त्यावेळेला तो टाळूला चिटकतो। तर असं होऊ नये म्हणून मंद आचेवरतीच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। आता इथे बरोबर 10 मिनिटं मी ते कोरडा रवा भाजून घेतलाय, पण अजून थोडासा रवा भाजणं बाकी आहे। मग आता ह्या स्टेपला काय करायचंय, आपल्याला इथे 2 चमचे साजूक तूप घालायचंय। जे आपण सुरुवातीला वाटी भरून तूप घेतलं होतं ना त्यातलंच आपल्याला साजूक तूप 2 चमचे यामध्ये घालायचंय। या तुपाला आपण रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झालं की आपण जे ड्रायफ्रुट्स कापून घेतलेले होते ना ते आपण यामध्ये घालून घेऊयात। इथून पुढे आपल्याला 2 ते 3 मिनिटं रवा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातले जे ड्रायफ्रूट आपण घातलेले आहेत ना ते पण छान असे कुरकुरीत भाजले जातील। इथे बरोबर आपले 3 मिनिटं झालेले आहेत। तर आपला रवा मस्त असा खरपूस भाजला गेलाय। आता संपूर्ण रवा भाजायला मला इथे 13 मिनिटं लागलेले आहेत। आता हा रवा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये आपण मैदा भाजून घेऊया। तर जो 3 वाटी मैदा घेतला होता ना तो आपण आता यामध्ये घालून घेऊया। सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आता गॅस अजिबात मोठा करायचा नाही, फक्त आपल्याला मंद आचेवरतीच हा मैदा भाजून घ्यायचा आणि सतत हलवत आपल्याला हा मैदा भाजायचा आहे। आता मैदा भाजताना आपल्याला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं असतं। जेवढा आपण मैदा खरपूस भाजून घेतो ना तेवढा आपला लाडू एकदम पेड्यासारखा लागतो आणि अगदी मऊसूत होतात आणि खाताना टाळूला अजिबात चिपकत नाही। बरोबर 15 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकताय मैदा असा खरपूस भाजला गेलाय आणि रंग देखील बदलला गेलाय। तर तुम्हाला मी इथे भाजण्या अगोदरचा आणि भाजल्यानंतरचा मैदा दाखवते। हे बघा रंगामध्ये किती फरक झालेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट मैदा आपला इथे भाजला गेलाय। इथे आपल्याला मैद्याचा कलर जास्त डार्क करायचा नाही, नाहीतर आपला लाडू सुद्धा काळपट होऊ शकतो। आता हा मैदा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये किसलेलं खोबरंही भाजून घ्यायचं। खोबरं देखील सतत हलवत मंद आचेवरती छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचंय। तर इथे 3 ते 4 मिनिटांमध्ये छान असं खरपूस आपलं खोबरं इथे भाजून झालेलं आहे। आता लगेच काढून घेऊया। आता जे आपण तूप वाटी भरून घेतलेलं होतं ना ते संपूर्ण तूप आपल्याला यामध्ये घालून याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचंय। आता इथे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि तोपर्यंत आपल्याला लाडूचं मिश्रण तयार करून घ्यायचंय। आता जो मैदा आपण भाजून घेतला होता ना तो मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। मैदा भाजायच्या वेळेस ना गाठी तयार होतात मैद्यामध्ये, त्यामुळे मैदा चाळून घेणं फार गरजेचं आहे। बरेच जण काय करतात, मैदा चाळून घेत नाही, त्यामुळे आपल्या लाडूमध्ये गाठी तयार होतात। तर हे बघा मैदा चाळून झाल्यानंतर यामध्ये एवढ्या गाठी निघल्या आहेत। तर आपल्याला ह्या अशा चमच्याने बारीक करून याला मोडून घ्यायचंय। आता जे रवा आणि खोबरं आपण इथे भाजून घेतलेलं होतं ना ते आपल्याला यामध्ये घालून मिक्स करायचंय। मैदा गरम आहे त्यामुळे आपल्याला चमच्याने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता हे मिश्रण गरम आहे त्यामुळे आपल्याला 10 ते 15 मिनिटं याला थंड होऊ द्यायचंय। आता मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जी पिठी साखर घेतली होती ना आपण ती पण आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची। आता ही साखर आहे ना मी घरीच मिक्सरमध्ये दळून घेतलेली होती, त्यामुळे यामध्ये दाणे राहू शकतात साखरेचे।
त्यामुळे आपल्याला चाळणं फार गरजेचं आहे। पिठी साखर चाळून झाली की यामध्ये आपल्याला 1.5 चमचा भरून वेलची पावडर घालायची आहे। वेलची पावडर ही घालणं खूप गरजेची आहे, कारण त्याने काय होतं आपल्या लाडूला मस्त असा छान स्वाद येतो। आता सुरुवातीला आपल्याला चमच्याने याला एकदा मिक्स करून घ्यायचंय। मिक्स झालं की आपल्याला दोन्ही हाताच्या साहाय्याने याला पूर्ण एकजीव करून घ्यायचंय, म्हणजेच असं हाताने याला चोळून घ्यायचंय। हे बघा मी दाखवते अशा पद्धतीने, म्हणजे याने काय होतं आपलं साखर, मैदा, रवा असा एकजीव होतो। मिश्रण असं मस्त एकजीव झाल्यानंतर आपण जे तूप छान असं कडकडीत गरम करून घेतलंय ना, ते काय करायचं आपल्याला एका हाताने आपल्याला पळीने यामध्ये टाकायचंय आणि दुसऱ्या हाताने आपल्याला चमच्याने लगेच याला मिक्स करायचंय, म्हणजे काय होणार नाही यामध्ये साखरेचे गोळे तयार होणार नाही। एकदम तूप यामध्ये घालायचं नाही, कारण तूप खूप कडकडीत गरम असतं। जर तुम्ही एकदम तूप यामध्ये घातलं तर तुमच्या मिश्रणामध्ये साखरेच्या गाठी तयार होतील। तर असं होऊ नये म्हणून थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये तूप घालायचंय। तर सर्व तूप यामध्ये थोडं थोडं करून घातलं गेलंय। तर सर्व तूप मी यामध्ये घालून घेतलंय, वरतून तूप घालण्याची गरज पडली नाही। सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, हे जे लाडूचं मिश्रण एका साईडला असं दाबून घ्यायचं, म्हणजे आपलं मिश्रण थंड होणार नाही। आता यातलं थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन अशी मूठ भरून आपल्याला घ्यायचंय आणि एवढाच लाडू आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तर आता आपण इथे असा गोल गोरगरीत लाडू याचा बनवून घेऊया। तर दोन्ही हातांच्या मध्ये असा गोळा आपल्याला दाबत दाबत याचा लाडू बनवून घ्यायचा आहे। असा लाडू बांधत आला की काय करायचं आपल्याला, यावरती थोडासा पिस्ता आणि बदामचे काही तुकडे लावायचे, म्हणजे आपला लाडू दिसायलाही छान दिसतो। तर इथे आपला लाडू असा मस्त गोल गरगरीत बांधून झालेला आहे आणि लाडूला छान अशी चकाती आली आहे। तुम्ही इथे बघू शकता लाडू किती सुंदर दिसतोय। तर तुम्हाला इथे मी दाखवते दुसराही लाडू छान असा बांधून झालेला आहे। तर अशाच पद्धतीने संपूर्ण लाडू बांधून घेऊयात। तर अशाच पद्धतीने आपले सर्व लाडू बांधून तयार झालेत। आपले लाडू दिसायला किती सुंदर दिसतायत। मी तुम्हाला इथे एक लाडू तोडूनही दाखवते। तर तुम्ही इथे बघू शकता आपले लाडू किती मऊसूत झाले, अगदी पेड्यासारखे झालेत। नुसते बोटाने जरी तोडलेत तरी सहज तुटतायत, मस्त असे दाणेदार झालेत। तर अशा पद्धतीने आज आपण पारंपरिक पद्धतीचे तोंडात टाकताच विरघळणारे अतिशय मऊसूद अगदी पेड्यासारखे रवा मैदा लाडू बनवले। बनवायला अगदी सोपेत, अजिबात अवघड नाही। फक्त मी ज्या पद्धतीने सांगितले ना, तर अशाच पद्धतीने तुम्ही जरी रवा मैदा लाडू बनवले तर तुमचेही लाडू अगदी असेच पेड्यासारखे होतील। आता येत्या दिवाळीला हे रवा मैदा लाडू तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये।